नक्कीच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा ही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मागील अनेक दिवसापासून मी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवतोय। भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून मी सुरुवातीला विद्यार्थ्यांना जपानीज आणि जर्मन भाषेचे धडे सुद्धा दिलेले आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांकडून मी काय शिकलो, विद्यार्थी स्वतःहून शिकले, या पद्धतीचा उपक्रम मी घेतला। तसेच मार्च 2023 पासून वृक्ष वाचनालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय हा एक उपक्रम आम्ही राबवत असतो। दर शनिवारी मुलं एका झाडाखाली बसतात, 1 तास वाचन करतात। नुसतं वाचन करत नाहीत, वाचलेल्या पुस्तकाचं मनन सुद्धा करतात। तसेच प्लास्टिक मुक्त शाळा, विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाची समस्या कोणत्या त्या समस्या सुद्धा समजणं गरजेचं आहे। त्या समस्या कधी समजतील, जेव्हा आपण जागतिक दर्जाचे दिवस शाळेत साजरे करू आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दिवस ते साजरे करतो आणि विद्यार्थ्यांसोबत साजरे केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना मला दिसतो। जसं की तुम्ही विचारलात की बॅक बेंचर्स ही संकल्पना, केरळमध्ये जो चित्रपट आहे सानार्थी कुट्टनम हा एक मल्याळम भाषेमधला चित्रपट, जेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून मी पाहिलं की त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे की त्याच्यामध्ये बॅक बेंचर्स, नो बॅक बेंचर्स, म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो, तुम्ही ज्या शाळेत शिकलात तेव्हा आपण काय करत होतो, पुढे बसणारे मुलं वेगळे, मागे बसणारे मुलं वेगळे अशी संकल्पना होती। परंतु आता तसं राहिलेलं नाहीये। सगळ्यांना एक समान शिक्षणाची संधी आपल्याकडे संविधानाने दिलेली आहे। ती संधीचं सोनं करण्यासाठी ही एक नो बॅक बेंचर्स ही संकल्पना पुढे आली असं म्हणायला हरकत नाही। आणि हा जेव्हा मी उपक्रम शाळेमध्ये इतर शिक्षकांची सहकार्याशी मी चर्चा केली, त्यांनाही आवडलं। काही हरकत नाही सर म्हणले, आपण करूया। आणि हे संकल्पना राबवत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आमचं लक्ष जातं। आज जे विद्यार्थी अभ्यासात मागे होते ते मुलं आज पुढे आलेले आहेत। म्हणजे एक समान शिक्षण त्यांना मिळत आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम या योजनेतून झाले असं मला वाटते आणि मोठ्या प्रमाणावर मुलांना आनंद निर्माण झालाय। ते मुलं आनंदाने प्रत्येक गोष्टी शिकतात। आणि जे नो बॅक बेंचर्स मध्ये अजून एक फायदा सांगायचा असेल तर शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या जे पटसंख्या कमी होत आहेत त्या पटसंख्या याच्या पुढे कमी होणार नाहीत, कारण अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शाळा नकोशी वाटते, पण ह्या योजनेमध्ये मुलांना शाळा आवडते, कारण शिक्षक आणि जो कोणी असेल तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। एखाद्याला लढ म्हणण्याची एक प्रेरणा देण्याचं काम ह्या योजनेत होते, कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या टेबल पर्यंत जातो, त्याची वही तपासतो, त्याचं काय चुकले ते सांगतो, मग त्याला वाटतं की सर माझे आहेत आणि ही शाळा माझी आहे, ही भावना निर्माण होण्यासाठी ही संकल्पना नक्कीच यशस्वी होताना दिसत आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती करेन की आपल्याकडे विद्यार्थी संख्या जिथे जास्त आहे तिथे ही योजना राबवायला कुठेतरी अडचण निर्माण होते। तर भविष्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या वर्ग खोल्यांचं स्ट्रक्चर सुद्धा बदलावं लागेल। मोठ्या प्रमाणात जर वर्ग खोल्यांची लांबी रुंदी जर केली तर जास्तीत जास्त विद्यार्थी सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होतील असे मला वाटते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी नमस्कार, माझे नाव मारुती ज्ञानेश्वर शिंदे, मी आता 7वी मध्ये शिकत आहे। आमच्या शाळेमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आणि त्या पद्धतीमुळे जे मागे बसत होते ते आता सन्मान बसत आहे आणि ज्यांना वाटतं की मी मागे बसलो पुढे बसाव, आता कोणाच वाटत नाही की मी मागे बसतो पुढे बसतो असं वाटत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना पण फायदा होतो की माझा अभ्यास वाढला आहे, तर वाटतं थोडं त्यांच्या मनामध्ये येतं की माझा अभ्यास वाढला, मी आता हुशार झालो। म्हणजे जेव्हा ते पुढे बसत होते त्यांना वाटत होतं की मागाचे म्हणत होते की पुढच्यांनाच हुशार आहे तर सर त्यांनाच बोलतात, मागाच्यांना का बोलत नाही। मग त्यामुळं आमच्या सरांनी एक आव्हान केले की संपूर्ण वर्गांमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत काढावी, म्हणून अशा पद्धतीमुळे संपूर्ण वर्गांमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आमच्या सरांनी। आणि आम्हाला वर्ग खोल्यांची कमी होत आहे, त्यामुळे आम्हाला थोडा वर्ग खोल्या जास्त पाहिजे आहेत। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।